खतांचा काळा बाजार आणि तस्करी रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या अनुषंगानं राज्यांना पुरेसे अधिकार देण्यात आले आहेत, असं केंद्रीय खत आणि रसायन मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। एफसीओच्या तरतुदींचं उल्लंघन करून अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा खत कंपनीविरुद्ध राज्य सरकार दंडात्मक कारवाई करते, असं ते म्हणाले। राज्य पातळीवरती खतांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणं हे खत विभागाचं काम आहे। जिल्हा पातळीवरती खतांचं वितरण संबंधित राज्य सरकारांकडूनच केलं जातं। भारतातून शेजाऱ्यातल्या देशांमध्ये युरियासारख्या खतांची तस्करी रोखण्यासाठी सरहद्दीवरती दक्षता वाढवावी अशा सूचना नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवरती असलेल्या राज्य सरकारांना करण्यात आल्याचंही ते म्हणाले। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य देत आहे, असं आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत सांगितलं। सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय हा राज्याचा विषय आहे। भरती आणि नियुक्तीसह आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्याची जबाबदारी देखील राज्य सरकारांचीच आहे, असंही त्या म्हणाल्या।